लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे देवणीमधून। लातूरच्या देवणी तालुक्यातील देवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना रोटरी वेलफेअर सोसायटी लातूर, रोटरी क्लब लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळचे मोफत वाटप करण्यात आले। तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून देवणी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक माणिकराव डोके उपस्थित होते। यावेळी माणसाच्या जीवनात सायकलचे काय महत्त्व आहे हे सांगत असताना सायकल हे पर्यावरणपूरक वाहन असून शरीराला व्यायाम देणारे आहे, विद्यार्थ्यांसाठी योग्य व सुरक्षित वाहन असल्याचे पोलीस निरीक्षक डोके यांनी व्यक्त केले। आजही मी सायकलवर दररोज प्रवास करून दैनंदिन कामकाज करू शकतो, त्यामुळे नवचैतन्य निर्माण होते, कार्य करण्यास प्रेरणा मिळत असते, असे या प्रसंगी डोके यांनी सांगितले। कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाचे अध्यक्ष लातूर रोटरी क्लबचे श्रीमंत कावळे हे होते, तर प्रमुख अतिथी लातूर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष जांबुवंतराव सोनकवडे, रोटरी सॅटेलाइट क्लब ऑफ लातूर एस्पिरेशनच्या डॉक्टर अर्चना लड्डा, लातूर रोटरी क्लबच्या संचालिका सौ कौशल्या सोनकवडे, आनंदा कोचेटा, रोटरी सॅटेलाइट क्लबच्या सौ आनंदा कोचेटा, देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माणिक डोके, पोलीस विनायक कांबळे, सरपंच यशवंत कांबळे, उपसरपंच विठ्ठल शिंगडे, मनोहर पाटील, रमेश कांबळे, सुभाष पाटील, मुलतानी पठाण, अनिल कांबळे, तुकाराम पाटील, संजय गरड, किशन वलांडीकर, रमेश साबणे, रोटरियन बेलुरे आदी उपस्थित होते। यावेळी सर्व मान्यवरांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास मुख्याध्यापक, अंगणवाडी कार्यकर्त्या, शिक्षक, मदतनीस लक्ष्मण मेहत्रे, भरत गिरी, प्रकाश मेहत्रे, पत्रकार लक्ष्मण रणदिवे आदींची उपस्थिती होती। यावेळी जांबुवंतराव सोनकवडे बोलताना म्हणाले की रोटरी क्लब तर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवून गोरगरिबांना मदत करणारे आमचे रोटरी क्लब यापुढेही शाळेसाठी असो, गावासाठी असो, सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे मत व्यक्त केले। या शाळेतील सर्व विद्यार्थी, या शाळेतील 7वी पास होऊन गेलेले विद्यार्थ्यांना, गरजवंत विद्यार्थ्यांना सर्व उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने मोफत सायकल वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार अनिल कांबळे यांनी केले। सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्र व सर्व प्रतिष्ठित नागरिक, आज रोटरी क्लबच्या वतीनं जिल्हा परिषद शाळा देवणी खुर्द इथं गरजू विद्यार्थ्यांना जो सायकल वाटपचा कार्यक्रम आहे, हा अतिशय स्तुत्य उपक्रम रोटरी क्लबने राबवला, त्याबद्दल त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार। खरं तर अतिशय सायकल इथं जमलेल्या सर्व मान्यवरांना आणि विद्यार्थी मित्रांना एक मी सांगू इच्छितो की मी एक चांगला सायकलिस्ट आहे, मला सायकलिंगची फार आवड आहे। माझ्या घरी सध्या 2 सायकल आहेत आणि आता पावसाळा असल्यामुळं अनिल भाऊंना माहीत आहे की माझा 50 किलोमीटर सायकलिंगचा म्हणजे स्टॅमिना आहे। मी डेली 50 किलोमीटर सायकलिंग करू शकतो, आठवड्यातून 4 किंवा 5 राईड इझिली मारू शकतो आणि सायकलिंग करून परत मी दिवसभराचं माझं दैनंदिन काम करू शकतो। तर सायकलिंगचे फायदे इथं डॉक्टर साहेब आहेत, ते तर सर्वांना सांगतीलच, पण एक पर्यावरणपूरक असं वाहन आणि शरीराला व्यायाम, मानसिक व्यायाम असं सायकलचे फायदे, तसंच गरजू विद्यार्थ्यांना जे 1-2 किलोमीटरवरून शाळेला येतात त्यांच्यासाठी एक सुरक्षित वाहन रोटरी क्लबच्या वतीने देण्यात आलेलं आहे। तुम्हाला माहीत आहे की सावित्रीबाई फुले आपल्याला शिक्षणाचं महत्त्व जाणून सांगते, घरात जाऊन शिक्षणाचं महत्त्व कसं पाहिजे ते सांगितलं होतं। आता तुम्हाला ते सगळं करायचं नाही आहे, पण आता तुम्हाला चांगलं शिक्षण घ्यायचं आहे आणि ते शिक्षण चांगलं म्हणून आपल्याला सोनवडे साहेबांनी रोटरीतर्फे सायकली दिल्या आहेत, म्हणजे तुमच्या त्या शिक्षणामध्ये
त्याच्यासाठी तुम्हाला सायकल दिली आहे. आणि जसं आपल्याला साहेबांनी सांगितलं की सायकलीने व्यायाम पण होते, तर ते पण उत्कृष्ट आहे, पर्यावरण पूर्ण आहे. आणि व्यायामाचं महत्त्व तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. किंवा दररोज तुम्ही व्यायाम करा, सूर्यनमस्कार करा, देवाची नामस्मरण करा आणि साधना करा. याच्यामधून तुम्हाला जी मानसिक शांती आहे ती भेटेल. आणि खूप खूप अभ्यास करा. अभ्यास करूनच आपल्याला पुढे जायचं आहे. या सगळ्यात अगोदर तुमच्या घरातून तुम्ही खूप चांगले प्रबल व्यक्तिमत्व घडवणार आहेत. आणि पुन्हा मग तुम्ही या गावाचं नाव पूर्ण शहरात, पूर्ण देशात मोठ्या पातळीवर न्या. हीच 2 शब्द बोलून मी संपवते. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवनी प्रतिनिधी सगर मोमीन.